इथेनॉल आणि E20 सध्या न्यूजमध्ये आहेत. खूप चर्चा आणि वाद आहेत. प्रोपागंडा आणि खोटा प्रचार. E20 चांगलं आहे, E20 वाईट आहे. इंजिन डॅमेज, कमी मायलेज, जास्त रिपेअर मेंटेनन्स आणि पॉलिटिकल स्कॅम्स सुद्धा. आता हे इथेनॉल आहे आणि हे पेट्रोल आहे. हे इथेनॉल आपल्या शेतकऱ्यांच्या पिकांपासून आपल्या इंडस्ट्रीने बनवलं आहे. हे पेट्रोल अमेरिकेहून इम्पोर्ट केलेल्या पेट्रोलियम पासून बनलंय. USA, सौदी आणि मिडल ईस्ट वगैरे. हे 2 स्टेनलेस स्टील थिंबल्स आहेत. मी यात थोडं इथेनॉल टाकतो. एकात एक छोटं टोपणभर इथेनॉल आणि हे थोडं पेट्रोल. एक इथेनॉल आहे, हे इथेनॉल आणि हे पेट्रोल आहे. फ्लेमचा कलर पूर्णपणे वेगळा आहे. इथेनॉल फ्लेम जवळजवळ इनविजिबल आहे. प्रखर प्रकाशात ती अदृश्य होते. पेट्रोल खूप जास्त आहे आणि पेट्रोलची कॅलरिक व्हॅल्यू हाय आहे. ते अजूनही जळते. आपण थोडा वेळ थांबूया. धूर आहे का? कोणते क्लीन आहे? इथेनॉल क्लीन आहे, पेट्रोल डर्टी. आता पूर्ण जळाले आहे आणि ते आता थंडही झाले आहे. हे इथेनॉल होते आणि ते असे दिसते. सुपर. हे असे दिसते. हे ते आहे ज्यात इथेनॉल जळले होते. हे ते आहे ज्यात पेट्रोल जळले होते. आणि बघा मागे किती काजळी आणि कचरा उरला आहे. तर या 2 गोष्टी आहेत. तर हे घाण जळते, हे एक डर्टी फ्युएल आहे. हे खूप खूप क्लीन फ्युएल आहे. हे पेट्रोल आहे. हे थंड झाले म्हणून मी हाताने पकडले. आता बघूया याने पुसून. आणि ही ती घाण आहे जी पेट्रोल मागे सोडते. ही ती घाण आहे जी पेट्रोल मागे सोडते. आणि आता हे बघूया. काहीच नाही, एकदम क्लीन बर्निंग. हे आहे, हे पेट्रोल, हे इथेनॉल. हे घाणेरडे प्रदूषित आहे, हे क्लीन आहे. USA, सौदी अरेबिया, मिडल ईस्टच्या पेट्रोलियम पासून बनलेले. हे पर्यावरणासाठी, आरोग्यासाठी वाईट आहे. हे क्लायमेट चेंज, हवेतील कार्बन डायऑक्साईड वाढवते. आणि नक्कीच हे US इकॉनॉमी, सौदी अरेबिया इकॉनॉमी आणि मिडल ईस्ट इकॉनॉमीसाठी चांगले आहे. हे पेट्रोल होते डर्टी. हे इथेनॉल. हे फॉसिल फ्युएल नाही, हे कार्बन न्यूट्रल फ्युएल आहे. हे आपल्या शेतकऱ्यांच्या ऊस, मका, तांदूळ इत्यादी उत्पादनांपासून आपल्या इंडस्ट्रीने बनवले आहे. हे टेक्नॉलॉजी आणि मशिनरीने बनले आहे. यामुळे आपले शेतकरी, इंडस्ट्री आणि इकॉनॉमीला फायदा होतो. हे इंडियासाठी चांगले आहे आणि हे अमेरिका, USA, सौदी अरेबिया आणि मिडल ईस्टसाठी चांगले आहे. तुम्ही कोणत्या बाजूला या कित्या? मी या बाजूला. तुमचे काय? मी हैदराबादचा कोंडा विश्वेश्वरय्या रेड्डी. मी चेवेल्लाचा खासदार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायलेज बद्दल बोलू, इंजिन डॅमेज बद्दल बोलू, रिपेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट बद्दल बोलू आणि आपण देशाची इकॉनॉमिक्स आणि लोकांच्या खिशावर होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा करू. थँक्यू. पुढच्या वेळी भेटू.